नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण 36 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज शिवणार आहोत। गळा आहे पॅचवर्क डिझाईनचा गळा आहे। तर हे बघा, गळा म्हणजे शोल्डर आहे ते घेतलेला आहे मी 2.5 इंच आणि अर्धा इंच मार्जिनसाठी, आणि उंची घेतलेली आहे मी 7.5 आणि गळा रुंदी 2.5 इंच। अशा पद्धतीने ही मार्किंग करून घेतलेली आहे। आणि तुमच्या जी आवडीनुसार जो तुम्हाला गळा घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता। मी थोडासा पान शेप देऊन घेतलेला आहे गळ्याला। तर हा जो गळा आहे मी डार्क करून घेते, म्हणजे पाठपोट दोन्ही साईडने हा गळा आहे उठल्या जाईल। अशा पद्धतीने आहे सगळीकडून डार्क मार्किंग करून घ्यायची। जी गळा रुंदी आलेली आहे ती वरून बरोबर 2.25 इंच आलेली आहे। आणि बघा, ह्या पद्धतीने चौकोन गळ्याला जे आहे कडेने टीप मारून घ्यायची। आपल्याला कॅनव्हास वापरायची सुद्धा गरज नाही पडत ह्या गळ्यांना। संपूर्ण गळ्याची टीप मारून झाली। आता खालून सुद्धा आपण कडेने टीप मारून घेतली, आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपला आपण कटिंग करून टाकणार आहोत। आणि आपल्याला गळा सुद्धा लगेचच कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि आपल्याला गळ्याला छोटे छोटेसे आहे कट लावून घ्यायचे आहेत। हे मात्र ध्यानात ठेवायचं, तुम्ही गळा कोणताही घ्या, गळ्याला मात्र जिथं आकार देणार आहे तिथं कट मात्र द्यायला विसरत नका जाऊ। अशा पद्धतीने जो आपला ब्लाउज आहे आपण तो उलटा करून घेतला, आणि कडेने आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे।
आपला प्रिन्सेसचा भाग आहे तो संपूर्ण झालेला आहे. तर आता आपल्याला गळा म्हणजे गळा जो आहे डिझाईनचा गळा आहे तो शिवायचा आहे आपल्याला. तर हे बघा, गळा घेतलेला आहे मी 4 इंचाचा आणि आपल्याला पॅचवर्क गळा शिवायचा आहे. तर मी 4 इंचाच्या निम्मे 2 इंच घेतलेला आहे. 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे. आणि असा हा बॉक्स काढून घेतलेला आहे. आणि जो तुम्हाला गळा घ्यायचा आहे तो गळा घेऊन तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी डिझाईन टाकायची आहे ती डिझाईन तुम्ही टाकून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने हा गळा घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मग आपल्याला संपूर्ण कडेकडेने जे आहे आपल्याला टिप मारून घ्यायची गळ्याला. संपूर्ण गळ्याला कडाकड्याने आपल्याला छोटे छोटेसे कट आहेत ते देऊन घ्यायचे आहेत. प्रत्येक पॉईंटला आकाराला आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. तर हा कट देऊन झालेला आहे ना, आपल्याला आपला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि मग वरून एक आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता जे आहे आपली संपूर्ण टिप मारून झालेली आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आणि बोटाने असे सरळ रेष मारून घ्यायची आणि बॅक साईडचे आपले जे टक्स आहेत ते देऊन घ्यायचे आहेत. टक्स देऊन झाल्यानंतर आपल्याला जो आपण डिझाईन घेतलेली आहे गळ्याला, त्या गळ्याला आपल्याला आपली जी चटई लेस आहे तिचा वापर करायचा आहे आणि तिचा गोट करायचा आहे त्या गळ्याला. हे बघा, अशा पद्धतीने ही जी आहे आपल्या गळ्याची आकृती झालेली आहे संपूर्ण. तर मी ही लेस घेतलेली आहे आणि ह्या लेशीचा आपल्याला गोट करायचा आहे. तर गोट करताना सुद्धा एकदम असं सारखी टिप आली पाहिजे, एकसारखा गोट आला पाहिजे, तेव्हा ते व्यवस्थित आणि छान दिसतं आणि गळा सुद्धा दिसायला खूप ॲक्टिव्ह दिसतो.
आता जो आहे आपल्याला आतील पॅच घ्यायचा आहे. मी 2.5 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे. गळा उंची गळ्याप्रमाणे घ्यायची आहे आपल्याला. मी 10.5 इंचाची उंची घेतलेली आहे आणि आपल्याला पान आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे मटका पानाचा आकार द्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. पाटपोट आहे तो आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित एकसारखा. आणि मग आपल्याला गळा जो आहे ह्याच्यावर आपल्याला जो पॅच आपण काढलेला आहे त्याचा आपल्याला पॅच तयार करायचा आहे. येलो कलरची साडी आहे, ती हळदीची साडी आहे, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने जो मध्य सेंटर आहे ते सरळ टीप मारून घेतलेली आहे मी. आणि ह्या पद्धतीने जी आकृती काढलेली आहे त्या आकृतीवर आपल्याला सरळ टीप जी आहे आपल्याला मारून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला अर्धा इंचाचा अंतर ठेवून हा जो गळा आहे तो आपल्याला एकसारखा कट करून घ्यायचा आहे. आणि एकसारखा गळा कट करून घेतल्यानंतर आपल्याला आपला जो आकार आहे दिलेला, जी आकृती आहे त्या आकृतीला छोटे छोटे कट द्यायचेच आहे आपल्याला. कॅनव्हास लावलाय म्हणून असं काही नाही का आपल्याला कट द्यायची गरज नाही आहे. आपल्याला कट द्यावाच लागणार आहे, तेव्हा तो आकार आहे तो उमलून आणि उठून दिसणार आहे. आणि मग आपल्याला जो आपला पॅच आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. आणि खूप सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने तुम्ही गळा टिच करून बघा. तुम्हालाही ज्यांना येत नाही त्यांना सुद्धा हा गळा शिवता येईल आणि काहीच अवघड नाही आहे, एकदम सोपा आहे. आणि असं वाटणारही नाही का खूप अवघड आहे म्हणून. फक्त तुम्हाला आकृती काढता आली पाहिजे, आकार देता आला पाहिजे, मग तुम्ही काही करू शकता. तर ही पद्धत आहे ते तुम्ही ट्राय करून बघा. ही पद्धत तुम्हाला एकदम जमेल आणि खूप सोपी आणि एकदम म्हणजे किती भी अडाणी बाई असली तर तिला सुद्धा समजेल एवढी सोपी पद्धत आहे ही. पाहू शकता अशा पद्धतीने जो आहे आपला पॅच तयार झालेला आहे. आणि मग आपल्याला जो आपण गळा तयार केलेला आहे तो असा टाकायचा आहे. आणि मग आपल्याला संपूर्ण ब्लाऊजला आहे तो कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. एकसारखी टीप मारून घ्यायची. अंतर सुद्धा एकसारखंच ठेवायचं आहे. इकडून कमी आणि तिकडून जास्त असं अंतर ठेवायचं नाही आहे. म्हणजे अंतर सारखं म्हणजे प्रत्येक काम चोख आणि व्यवस्थित आलं पाहिजे. अंतर समजा इकडचा आहे तो मागं पुढं आणि तिकडचा मागं पुढं गळ्याने झाला पाहिजे. एकच सारखा अंतर आहे. नाही तुम्हाला जमलं तर तुम्ही टेपनी मोजून घ्यायचं आणि एकसारखाच अंतर द्यायचं आहे. मी रेड कलरचा ब्लाऊज आहे तर येल्लोवर मी रेड कलरची कॉम्बिनेशन जी लेस आहे ती वापरलेली आहे. आणि रेडवरती आपल्याला येल्लो कलरची लेस वापरायची आहे.
तर ही लेस टाकल्यानंतर अजूनच ब्लाऊज खूप ॲक्टिव्ह आणि दिसायला सुद्धा एकदम छान दिसणार आहे. आणि आपला जो पॅच आहे तो अजून असा उठून दिसणार आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसणार आहे. पाहू शकता आपला गळा जो आहे संपूर्ण तयार झालेला आहे. किती सुंदर आणि किती छान दिसतोय हा गळा. तर ह्याच पद्धतीने तुम्ही गळा शिवा, म्हणजे खूप सोपा आणि दिसायला तुमचा सुद्धा गळा असंच येणार आहे. हे बघा, मी आयपट्टी हुकपट्टी सुद्धा लगेचच करून घेणार आहे. तुम्हाला जर माझा म्हणजे ही जी डिझाईन आहे ही जर तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला काही वाटलं तुम्ही ब्लाऊजविषयी मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. आता आपण जो आपला ब्लाऊज आहे तो फिटिंग करून घेऊ. आपला ब्लाऊज जो आहे संपूर्ण बॅक साईड आणि फ्रंट साईड जो आहे आपला झालेला आहे. हे बघा, शोल्डर अशा पद्धतीने एकसारखे ठेवायचे आणि शोल्डरला आहे ती तिरकी टीप आपल्याला मारायची आहे. आणि आपलं शोल्डर आहे ते संपूर्ण एकसारखं करून घ्यायचं. एकसारखं करून घेऊन जे शोल्डर आपलं मागं पुढं आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण बाही आहे ती बाही सरळ टीप मारून घेणार आहोत. मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ सांगितलेला आहे. आपल्या एकसारख्या बाह्या येऊ नये म्हणून एक साईडला आपल्याला छोटासा कट मारून घ्यायचा आहे. कट मारून घेतल्यामुळं काय होतं, ते आपल्या बाह्या आहेत ते एकसारख्या होत नाही. आणि आपल्याला म्हणजे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना हा प्रॉब्लेम म्हणजे 100 मधला 75% हा प्रॉब्लेम येतोच. आणि हा प्रॉब्लेम आल्यानंतर मोठ्यात सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि फिटिंगला सुद्धा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे काय करायचं, आपण ज्यावेळेस बाही कट करतो, बाही कटिंग केल्यानंतर एक साईडला आपल्या बाहीला आपल्याला जी खोल बाजू आहे किंवा जी मोठी बाजू आहे त्या बाजूला आपल्याला एक छोटासा कट देऊन ठेवायचा, म्हणजे आपण तो विसरणार नाही. आता आपला कडेकडेने जे आहे बाहीला टिपा मारून झालेल्या आहेत. आता जो कपडा आहे आपला एक्स्ट्रा तो आपण लगेचच कटिंग करून टाकणार आहोत.
आपली जी बाही आहे त्या बाहीचा मध्य सेंटर काढून आणि मग आपली बाही आपल्याला शोल्डरपासून फिटिंग करायची आहे। तर अशा पद्धतीने ज्या आहे दोन्ही बाह्या ज्या आपल्या आहेत त्या आपल्या ह्याच पद्धतीने टिच करून घ्यायच्या आहे। आणि फिटिंग हे बघा, फिटिंगसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे। बॉक्स फिटिंग करणार आहोत आपण, तर सारखं करून घ्यायचं। शोल्डरसुद्धा सेंटरसुद्धा बाहीचा सेम करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने, आणि मग एकसारखं करायचं आहे आणि मग एक सरळ टीप मारून घ्यायची। आणि मग आपला जो ब्लाऊज आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आणि मग आपल्या फिटिंगच्या टिपा ज्या काही तुमचं माप असणार आहे कमरेचं, दंडघेराचं, ते माप टाकून ते फिटिंग करून घ्यायचे आहे। तर तुम्हाला आजचा जो ब्लाऊजचा व्हिडिओ आहे तो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। म्हणजे तुम्ही जर मला काही कमेंटवर म्हणजे कमेंट करशाल मी ते मला सुद्धा कळेल व तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत जे मी व्हिडिओ पोहोचवते तुम्हाला कितपत कळतंय, म्हणजे मला पण व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवता येतंय का नाही येत हे सुद्धा मला समजेल। हे बघा अशा पद्धतीने आहे जे आपल्याला संपूर्ण ज्या फिटिंगच्या टिपा आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत। जे काही तुमचं कमरेचं माप असेल ते माप टाकून घ्यायचं, दंडघेराचं सुद्धा ते माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला, आणि आपला ब्लाऊज जो आहे तो फिटिंग करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो संपूर्ण टिच करून झालेला आहे। फिटिंग सुद्धा आपल्या ब्लाऊजची आता होतच आलेली आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता आपला ब्लाऊज आहे तो संपूर्ण फिटिंग झालेला आहे। तर हा जो आहे तुम्हाला गळा कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला जर हा गळा आवडला तर व्हिडिओला लाईक करा। आणि हे बघा हे नॉड आहेत, हे लटकन आहेत, छान दिसणार आहे। अजूनच एकदम असं गळा जो आहे अजूनच आकर्षित दिसणार आहे। हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी टिक मार्क करून घेणार आहे पेनाने, आणि मग आपल्याला जे नॉड आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहेत। आणि तुमचे पण कस्टमर असतील त्यांना जर लटकन आवडत नसतील तर ते म्हणत असतील का लटकन तुमचे लवकर खराब होतात, तर त्यांना ही एक ट्रिक सांगा। ज्यावेळेस तुम्ही लटकन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज घालता, ज्यावेळेस तुम्ही तुमचा ब्लाऊज धुण्यासाठी किंवा वॉश करण्यासाठी तुम्ही धुवायला टाकतात, तर त्यावेळेस काय करायचं, जे आपण लटकनाला जे अशी गाठण बांधतो ती गाठण सोडून घ्यायची, लटकन सोडून घ्यायचे, कपाटात ठेवून द्यायचे। ज्यावेळेस तुमचा ब्लाऊज धुवून झाला आणि इस्त्री वगैरे करून झाली, मग परत तुम्हाला जर कुठं जायचं असलं तुम्ही ते लटकणं अशाच पद्धतीने गाठ मारून घ्यायची आणि हे लटकणं लावून घ्यायची। म्हणजे लटकणं सुद्धा आपले हाय असेच राहतात, लटकणं सुद्धा ब्लाऊजचे खराब होत नाही। आणि आता चांगल्या साड्या असल्यावर आपल्याला लटकणं वापरावंच लागतात, नवरीचे ब्लाऊज आहेत हे। तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।